घटनाक्रम ऐकल्यानंतर नेमकं त्या दिवशी काय घडलं हे तर स्पष्टपणे दिसून येतंय किंवा न्यायाची अपेक्षा तुम्ही ठेवणं हे सोडायला नको, कारण राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते जर यावेळेला पाहत असतील तर निश्चित ते या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न करतील, असं आवाहन आपण तरी करूयात. दुसरीकडे आता विजयसिंग बांगरजी, मी आपल्याकडे येतो. ज्ञानेश्वरीताई घरी होत्या, काय घडलं याचा त्यांना साधा अंदाजही आला नाही. मात्र खरोखर इतक्या क्रौर्यानं हत्या आणि हत्येमागचं मग नेमकं कारण काय असावं हे अद्यापपर्यंत का समोर येताना दिसून येत नाहीये. जर एक सर्वसामान्य कुटुंबातील असलेली व्यक्ती उदरनिर्वाह आणि त्यासाठी कुठेतरी काम करते, आपल्या लेकराबाळांचं पोट भरण्यासाठीचा प्रयत्न करते, मग इतकी क्रौर्यानं हत्या का? विजयसिंग बांगर, आपल्याकडे काही माहिती आहे का? नक्कीच सर, मी आतापर्यंत जे काही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या त्याच्यामध्ये जे जे काय माहिती मी समोर येऊन सांगितली ते सर्व सत्य आहे. मी पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्स मध्ये, आणि माझ्यापर्यंत जेवढी मला प्राथमिक माहिती होती, जेवढी मला काही गोष्टींची चावल होती आणि जेवढं काही जनतेतून कळालं होतं की महादेव मुंडे यांचे, आमचे महादेवभाऊ मुंडेंची आमच्या कशी हत्या केली ज्ञानेश्वरीताईच्या पतीची, त्याच्यामध्ये त्यांच्या गळ्याचं मास्क काढून नेलतात. ज्ञानेश्वरीताई डिबेटमध्ये पण त्यांच्यासमोर बोलू नये, मी असं बोललो त्यांच्या काळजाला पाझर फुटन, पण एक मी भाऊ म्हणून मी हृदयावर दगड ठेवून हा विषय बोलतो की त्यांच्या गळ्याचं मास्क घेऊन गेलते आरोपी ते हत्या झाल्यानंतर. त्यामध्ये मी पहिल्यांदा मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा मी सार्वजनिक केला. मला पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती लागल्यानंतर मी ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक केल्यानंतर प्रसार माध्यमाला दिल्यानंतर त्याच्यामध्ये धडधडीत उल्लेख केलेला आहे की कसे कटिंग आहेत, कसे वार झालेले आहेत. 16 वार आहेत त्यांच्यावर, पण खरं तर 20-21 वार आहेत. त्यामध्ये पण ते तत्कालीन परळी पोलिसांनी 4-5 वार दाखवलेले नाहीयेत बॉडीमध्ये. त्यांचे एकदम कौर्य, म्हणजे एकदम शेवटच्या टोकाला जाऊन त्यांची अशी हत्या केलेली आहे. आणि हे सर्व घडत असताना याच्यामध्ये तत्कालीन परळी पोलीस खरं तर मुख्य आरोपी आहे. जेवढं वाल्मिक कराड आरोपी आहे, त्याचे टोळी आरोपी आहे, त्याचे मुलं आरोपी आहेत, तेवढंच पण त्यांना अभय आणि त्यांना साथ देणारे कोणतं, हे तत्कालीन परळी पोलीस अधीक्षक हे पण दोषी आहेत. कारण वाल्मिक कराडला हे सगळं करण्यासाठी, हे सर्व होण्यासाठी कोणी पापा त्यांचे सहभागी होतात, ते परळी तत्कालीन पोलीस अधिकारी ते सहभागी होते. बरोबर आहे. आपण एका बाजूला म्हणतात तपास यंत्रणांवरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, दुसरीकडे मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील पाठपुरावा करत या संदर्भात